नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 2 डिसेंबर रोजी राहुरी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये काही महिलांशी चर्चा करणार आहोत की आपल्या प्रभागामध्ये काय विकास झाला किंवा काय विकास नाही झाला. तर आपण या ताईशी चर्चा करू. त्या मतदार आहे प्रभाग 4 क्रमांकाच्या. ताई, आपल्या प्रभागामध्ये रस्ते, गटरी, पाणी, लाईट याची सर्व सुविधा आहे का? हो, सर्व सुविधा आहेत आपल्या इथं. फक्त काही ठिकाणी घाण आणि कचरा रस्त्यांवर खूप साठलेला आहे. आता त्याची सोय करावा आणि बाकी सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत तिथे. आपल्याकडं घंटागाडी वगैरे वेळेवर येते का, किंवा आपल्याला काही तक्रार करण्याची काही गरज भासते का? घंटागाडी येते वेळेवर, पण एखाद्याच नाही आले तर तक्रार केली तर ते लवकर दखल घेतात. नाही आले तर एखाद्या वेळेस तशी वेळेवर असते. लाईट, पाणी सगळं व्यवस्थित. आपल्या जर काही समस्या असेल तर आपण कोणाला सांगता? नगरपालिकेत आपलं कोणी नगरसेवक किंवा आपलं कोणी नाही का जवळचं कोणी आहे का राजकीय, की त्यांच्याशी आपण जर मोठी समस्या असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन सांगू शकतो? हो, उषाताईंकडे गेलेलो आहोत. तशी मंदिराची एकदा समस्या घेऊन गेलो होतो. आता तसं ते मंदिराचं काम त्यांनी करावं लवकरात लवकर. ठीक आहे, ठीक आहे. तर आपल्या बरोबर आजी पण आहे या प्रभागातील रहिवासी. आजीशी पण आपण चर्चा करणार आहोत. तुमची काही समस्या आहे का तुमच्या प्रभागामध्ये? काही तुम्हाला काही जर समस्या असेल तर तुम्ही कोणाकडे जाता किंवा काय समस्या आहे? आम्ही वहिनीकडे जातो, तनपुरे वहिनी. बरोबर. काय काय समस्या तुम्ही असं? आमचं म्हणजे काही नडलं तर वहिनीकडे जातो, काही अडी अडचणीला. हा, उषाताई तनपुरेंकडे तुम्ही जात असतात काही जरी काम नडलं तुमचं? हो. आणि मंदिरामध्ये पाणी, तिळेश्वर मंदिरामध्ये नळ पाहिजे जरा, पाण्याला तिथे हे होतं ना. बरोबर. ठीक आहे. या आजीचं म्हणणं आहे की बाजूला एक तिळेश्वर मंदिर आहे महादेवाचं, त्या ठिकाणी नळाची सुविधा व्हावी आणि वट्याची पण सुविधा व्हावी अशी त्यांची मागणी आहे. आणि आपण या ताई पण आहेत, यांच्याशी पण आपण चर्चा करू, त्यांचं पण काय म्हणणं आहे. ताई, आपल्याकडं घंटागाडी येते का, किंवा आपल्याकडं रस्ता वगैरे व्यवस्थित आहे का? काय अडचण आहे आपल्याला? नाही, येते घंटागाडी व्यवस्थित येते. कचरा पण झाडायला बाहेर येतात. बरोबर. आपल्या काही समस्या असेल तर आपण कुठं जाता? नगरपालिकेशी आपण संपर्क करता आणि आपल्याकडे जी समस्या आहे ती त्यांना सांगता. तर आपण आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये काही महिलांशी आपण चर्चा केली आहे. तर त्यांनी सांगितलं की बुवा आमच्याकडे जे आहे समस्या वगैरे जरी काही असेल तर आम्ही उषाताई तनपुरे यांच्याकडे गेल्यानंतर आमच्या त्वरित समस्या मिटतात असं त्यांचं म्हणणं आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.